नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 20 डिसेंबरच्या रोजी एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान त्याचप्रमाणे भारतातील पर्वतीय रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फबारी आणि काही प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 21 डिसेंबर ते 23 डिसेंबरचा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारत, मित्रांनो या 3 दिवसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल का, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामधील पावसाची परिस्थिती काय असेल आणि उत्तर भारतामध्ये थंडीचे प्रमाण, त्याचप्रमाणे WTOमुळे कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस, बर्फबारी आणि गारपीट होईल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 20 तारखेला आलेल्या या WTOमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या WTOमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु थंडीचे प्रमाण हे मात्र काही भागामध्ये 1 ते 2 अंशाने वाढण्याची शक्यता आहे. थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये 1 डिग्रीने तापमान हे कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 21 डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये बर्फबारी होणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 21 डिसेंबर रोजी तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस असणार आहे, तर अधिकतम तापमान 27 डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान 14 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे 12 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 13 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 13 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, 22 डिसेंबर रोजीसुद्धा या पश्चिमी विक्षोभामुळे हिमालय भागामध्ये म्हणजे पर्वतीय भागामध्ये, त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर, उत्तराखंड या राज्यामध्ये बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजस्थान आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु पावसाची मात्र कुठेही शक्यता नाही. पर्वतीय रांगामध्ये मात्र हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही, परंतु काही भागामध्ये काही अंश ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानात सांगायचं झाल्यास काही भागामध्ये न्यूनतम तापमान हे पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे थंडीच्या प्रमाणात थोडे कमी होण्याची शक्यता आहे. या थंडीच्या प्रमाणामध्ये येणाऱ्या पुढील 3-4 दिवसांमध्ये असे चढउतार होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 डिसेंबर रोजी तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान 14 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अकोला येथील न्यूनतम तापमान हे 12 डिग्री सेल्सिअस असणार आहे. येथील थंडीचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 13 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, या थंडीमुळे रब्बी पिकाकरता ही थंडी लाभदायक ठरणार आहे, परंतु खरीपातील तूर पिकाकरता मात्र ही थंडी थोडी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. ज्या पिकाची किंवा ज्या तुरीला अजून फुलावस्थेत असेल त्या तुरीकरता ही थंडी धोक्याची ठरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, 23 डिसेंबर रोजीसुद्धा या पश्चिमी विक्षोभाचा असर हा पहाडी भागामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे, म्हणजे जम्मू काश्मीर आणि आसपासच्या भागामध्ये 23 डिसेंबर रोजीसुद्धा बर्फबारी आणि काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो,
23 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागांमध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. थंडीचे प्रमाण हे पुन्हा कमी जास्त होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढणार आहे, तर काही भागामध्ये 1 अंशाने थंडीचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 डिसेंबर रोजी तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 30 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अकोला येथील न्यूनतम तापमान 14 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नांदेड येथील थंडीचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. तेथील न्यूनतम तापमान हे 13 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस राहणार आहे आणि अधिकतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणार आहे. मित्रांनो, यानंतर डिसेंबरच्या एंडमध्ये वादळी पाऊस असेल काय आणि गारपिटीची परिस्थिती असेल काय, या संबंधीची माहिती किंवा याबाबतची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तेव्हा त्या व्हिडिओ करता आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.